भाईंदरच्या उत्तन परिसरात दर्यामाता चर्च यांच्या वतीने पारंपरिक आणि उत्साहपूर्ण कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते। या कार्निव्हलमुळे संपूर्ण उत्तन गावात आनंद आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। कार्निव्हलमध्ये मारिया माता, बाल प्रभू येशू यांच्या आगमनाचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले। त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी घोडागाडी, बँड पथक तसेच नाचत गात प्रभूच्या आगमनाची आनंद वार्ता गावागावात पोहोचवली। पारंपरिक संगीत, भक्तिगीत आणि नृत्याच्या माध्यमातून प्रभू येशूच्या संदेशाचा प्रसार यावेळी करण्यात आला। या कार्निव्हलमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी प्रभूच्या आगमनाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। दर्यामाता चर्चच्या या उपक्रमामुळे धार्मिक एकोपा, शांतता आणि प्रेमाचा संदेश समाजात पोहोचवण्यात यश आले असून नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर हा कार्निव्हल विशेष आकर्षण ठरला आहे। डिसेंबर महिना जेव्हा उगवतो तेव्हा सर्वांना एक उत्साह किंवा एक आस्तुकता निर्माण होत असते की येशू जन्माचा जो सोहळा आहे, येशू जन्माची जी कथा आहे ती खास करून नाताळचा जो उत्सव 25 डिसेंबरला आम्ही जो साजरा करतो त्याची ही पूर्वतयारी असते। आणि संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये हे जे वातावरण या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं हे आनंददायी आणि उल्हासमय असं वातावरण असतं। कारण हा येशूचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये हा आमचा धर्मग्राम जो आहे, आमचा हा समाज जो आहे हा आम्ही साजरा करीत आहोत। कार्निव्हलच्या संदर्भामध्ये हे जे कार्निव्हल पहिल्यांदाच आम्ही दर्यामाता चर्चच्या वतीनं यंदा आयोजित करीत आहोत। या प्रकारे एक प्रकारचं वातावरण निर्मिती करत आहोत की 25 तारखेला जो आम्ही आनंदाचा सोहळा साजरा करीत आहोत त्याची एक पूर्वतयारी आहे आणि आजूबाजूचं हे वातावरण जे आहे हे अधिक आनंदमय करण्यासाठी एक प्रकारची ही जी क्रिसमस कॅरल्स आहेत, नाताळ गीतं जी आहेत ही गाऊन त्याप्रमाणे वातावरण निर्मिती आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो।